नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, जेव्हापासून काल पीसीएमचा निकाल लागलेला आहे तेव्हापासून प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाच्या मनात खूप सारा गोंधळ निर्माण झालेला आहे की ही गोष्ट का घडलेली आहे. ठीक आहे, आमचे खूप चांगले मार्क्स येत होते पण तरी आमचे एवढे कमी पर्सेंटाईल का आलेले. ठीक आहे, खरंच सीईटी सेलने गोंधळ केलेला आहे का, खरंच सीईटी सेलने घोटाळा केलेला आहे का, सगळ्या गोष्टींना आपण व्यवस्थित बघूया बाळांनो. ठीक आहे, कोणत्या विद्यार्थ्यांसोबत ही गोष्ट झालेली आहे, आपण रिचेकिंग करू शकतो का, आणि जरी कमी पर्सेंटाईल आलेले तर आपल्याला एक चांगलं कॉलेज भेटू शकेल का, कोणतं कॉलेज भेटेल त्याविषयी आज आपल्याला बोलायचंय. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा बाळांनो, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा डाऊट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचंय, प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून द्यायचंय. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही पण आपल्या चॅनलशी जुडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून द्यायचंय, म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आतापर्यंत जेवढे पण अपडेट्स येतात सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात बाळांनो. ठीक आहे, तुमचे कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स लगेच व्हॉट्सअप ग्रुपला येऊन लागतात, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, बघूया खरंच स्कॅम झालेला आहे का. पण त्याआधी एक मोठी अनाउन्समेंट बाळांनो. ठीक आहे, आता तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जावं लागेल बाळांनो. ठीक आहे, आता तुम्हाला आतापर्यंत 50% काम तुमचं झालेलं आहे. ठीक आहे, 50% काम अजून सुद्धा बाकी आहे बाळांनो. जर हे 50% उरलेलं काम जर तुम्ही व्यवस्थित केलं तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. आता हे उरलेलं 50% काम काय बाळांनो, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवणं. कॉलेज लिस्ट हे सगळ्यात मोठं काम आहे बाळांनो. एक कॉलेज रिसर्च करून तुम्हाला टाकायचं असतं. एक कॉलेज खाली वरती झालं तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं बाळांनो. ही खूप क्रुशियल स्टेप आहे, या गोष्टीला आता व्यवस्थित करायचंय. ठीक आहे, त्यासाठी आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली बाळांनो. आता लवकरात लवकर बॅच क्लोज होणार आहे, म्हणून जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील लगेच एनरोल करा. जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील बाळांनो, त्या कमी पर्सेंटाईल नुसार एक बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते बाळांनो, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय का, फक्त योग्य काउन्सिलिंग केली, योग्य काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली बाळांनो. ठीक आहे, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंडला व्यवस्थित खेळलं, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं. ठीक आहे, कारण बाळांनो आता तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे, तुम्हाला काहीच माहित नाही की पुढे काय करायचंय. ठीक आहे, तुमचा हात पकडून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवायचं आहे, ते काम मी करणार आहे, ते काम माझी टीम करेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, आणि लास्ट इयरला असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो, फक्त एक चूक केली, प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना तर स्वतः करून घ्या. जर तुम्हाला कॅप राऊंड वगैरे कसे खेळायचे, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंड कसा खेळायचा असतो हे तुम्हाला माहिती आहे तर स्वतः करून घ्या. डॉक्युमेंटेशन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे तर स्वतः करून घ्या. जर नाही माहित ना प्लीज काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून घ्या. वाटल्यास तर कोणतीही काउन्सिलिंग करा पण काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून घ्या बाळांनो. ठीक आहे, आपल्या काउन्सिलिंग मध्ये डॉक्युमेंटेशन पासून तर फीस पर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दल सांगितलं जातं. डॉक्युमेंटेशन, व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3 4, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, प्रत्येक गोष्ट कव्हर्ड असते. स्कॉलरशिप सुद्धा मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची, ती फीज आपण 0 केली बाळांनो. कसं काय माहिती, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, आणि हे तुमच्यासोबत पण करू. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट करतो बाळांनो. तो पर्सनल काउन्सिलर नेहमी तुमच्या सोबत असतात, कधी कॉल करा ते तुमचे कॉल अटेंड करतात, कधी मेसेज करा, है ना. तुमची कॉलेज लिस्ट ते बनवतात, तुमचे किती पर्सेंटाईल, कोणत्या कॅटेगरीमध्ये ऍडमिशन, कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात तुम्ही, तुमचे कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या अशा रिक्वायरमेंट समजून त्यानुसार बेस्ट पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनते बाळांनो. बेस्ट पर्सनलाइज ऑप्शन फॉर्म बनतो, तोच तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायचा असतो, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटून जातं बाळांनो, आणि या वर्षी पण भेटेल विद्यार्थ्यांना. ठीक आहे, जरी हाय पर्सेंटाईल आले असतील, जरी लो पर्सेंटाईल आले असतील, 50% काम अजूनही बाकी आहे. जर हे 50% काम जर व्यवस्थित पर्सनल काउन्सिलिंग केली, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, व्यवस्थित काउन्सिलर कडून कॅप राऊंड, स्पॉट राऊंड खेळले तर डेफिनेटली बेस्ट कॉलेज भेटेल बाळांनो, कमी पर्सेंटाईल वरती सुद्धा. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. इथं एक चूक बाळांनो तुम्हाला नेक्स्ट 4 वर्षच नाही, नेक्स्ट 20 वर्षापर्यंत तुम्हाला रिग्रेट करू शकते. ठीक आहे, कारण प्रत्येक क्षणी तुम्हाला वाटेल की या कॉलेजमध्ये मी का आलो, बेटर कॉलेजमध्ये राहिला असतो तर माझं बेटर फ्युचर राहिलं असतं. प्लीज या गोष्टीचा विचार करा. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्कीच विचारा, व्हॉट्सअप नंबर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थी आणि पालक विचारतात की सर एनरोल कसं करायचं असतं. न्यूटर्न ऍप तुम्हाला डाउनलोड करायचंय, न्यूटर्न है ना, NEWTURN हे ऍप डाउनलोड करून तुम्हाला त्याच्यातून एनरोल करायचंय. ठीक आहे, आता खरंच स्कॅम झालाय का काउन्सिलिंग मध्ये ते बघूया. ठीक आहे, 10,000 पेक्षा जास्त पॅरेंटच्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत बाळांनो. मी तुम्हाला कंप्लेंट सुद्धा दाखवतो. ठीक आहे, आता लास्ट जर युट्यूब व्हिडिओ बघितला, हा मी काल टाकला होता युट्यूब व्हिडिओ. ठीक आहे, 7-8 तासापूर्वी, 13 तासापूर्वी टाकलेला आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता
900 कॉमेंट्स आलेले आहेत पालकांच्या आणि प्रत्येक एकूण एक कॉमेंट फक्त एकच गोष्ट सांगते, सर आमचे 100 पेक्षा जास्त मार्क होते तरी आमचे खूप कमी पर्सेंटाईल आले. इथं तुम्ही प्रत्येक विद्यार्थी पॅरेंटचा कंप्लेंट बघू शकता. ठीक आहे, वी वॉन्ट जस्टिस. ठीक आहे, आय हॅव लॉस्ट फेथ इन एज्युकेशन सिस्टम. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता पीसीएम रिझल्ट स्कॅम. प्रत्येक विद्यार्थ्याने सेम कॉमेंट केलेली बाळांनो, आणि ही कॉमेंट जर 50-100 राहिली असताना मी अवॉइड केल्या असत्या. 1000 विद्यार्थ्यांनी कॉमेंट केला, एक एक कॉमेंटला 100 लाईक्स येत आहे बाळांनो. आणि माझ्या इन्स्टावरती, माझ्या व्हॉट्सअपवरती अशा तुम्हाला 7 ते 8 हजार मेसेजेस दिसून जातील ज्यांच्यासोबत ही गोष्ट झालेली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, 50-100 पालकांच्या कंप्लेंट्स राहिल्या असत्या, आपण इग्नोर केल्या असत्या, पण 10,000 पेक्षा जास्त पालकांच्या कंप्लेंट्स आहेत बाळांनो. इथं काही ना काही ऍक्शन सीईटी सेलने घेतली पाहिजे. ऍटलिस्ट आम्हाला क्लॅरिफिकेशन देऊन द्या की हा रिझल्ट फायनल आहे किंवा हेच आम्हाला कन्सिडर करायचंय. तुमच्यातर्फे सगळ्या गोष्टी बरोबर झालेल्या आहेत. ऍटलिस्ट विद्यार्थी आणि पालक शांत होऊन जातील, ते त्यांच्या मार्गाला लागून जातील. त्या बालकांना अजून सुद्धा अपेक्षा आहे की काही ना काही चेंजेस होतील आपल्या रिझल्टमध्ये. ठीक आहे, हा आता अजून एक महत्वाची गोष्ट, भरपूर विद्यार्थ्यांसोबत ही गोष्ट झालेली नाहीये तरी विद्यार्थी या गोष्टी सांगतायत. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे जेन्युअनली 40-50 मार्क आलेले तरी ते त्या घरच्यांना सांगताय की आमचे 100 पेक्षा जास्त मार्क होते, सीईटीच्या निकालामध्ये घोटाळा झाला आणि त्यामुळे आमचे 40% आले. बाळांनो प्लीज ही गोष्ट नका करू. तुमच्या एक खोटं बोलण्यामुळे जे विद्यार्थ्यांचे खरंच लॉस झालेले त्यांच्यासोबत अन्याय होऊ शकतो. ठीक आहे, जर तुमचे जेन्युअन प्रॉब्लेम असेल ना तरच कॉमेंट करत जा. जेन्युअन प्रॉब्लेम आहे तर अँसर की पाठवा बाळांनो. अँसर की प्लस तुमचा इश्यू पाठवा, सीईटी सेलला मेल करा आणि मला पण पाठवा बाळांनो अँसर की. है ना, फक्त रिझल्ट पाठवून काहीच उपयोग नाही बाळांनो. है ना, अँसर की पाठवा, खरंच तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम झालेला आहे का. है ना, आता याचं सोल्युशन काय, सोल्युशन एकच आहे, तुम्हाला अँसर की प्लस तुम्हाला इश्यू तुमचा मेल करायचा आहे सीईटी सेलला बाळांनो. ठीक आहे, सीईटी सेल @mahacet.org. ठीक आहे, या मेल आयडी वरती तुम्हाला मेल करायचा आहे. ठीक आहे, तुमचा जो पण इश्यू असेल आणि जी पण तुमची अँसर की असेल, अँसर की नसेल तर त्याला मेल करून काहीच फायदा नाही, सीईटी सेलला मेल करून काहीच फायदा नाही. ठीक आहे, गोष्ट समजते. ठीक आहे, ठीक आहे. आता हा इश्यू झालेला काय, मोस्टली हा इश्यू का होतो बाळांनो, नॉर्मलायझेशनमुळे. ठीक आहे, पण जर नॉर्मलायझेशनमुळे हा इश्यू होतोय मग सीईटी सेल का याच्यावर काही ऍक्शन घेत नाही. नॉर्मल मार्क सांगा ना विद्यार्थ्यांना, नॉर्मल मार्काच्या बेसिसने ऍडमिशन करून घ्या. ज्या विद्यार्थ्याने 70-80 मार्क स्कोर केले, ठीक आहे, आता मी स्वतः अँसर की बघितली बाळांनो, एका विद्यार्थिनीचे 80% मार्क होते, तिचे 68% आले. चुकीचे आहेत, हे सुद्धा चुकीचे आहेत. है ना, मी जेवढ्या अँसर की चेक केल्या त्याच्यामध्ये हा एवढा डिफरन्स मला जाणवतोय बाळांनो. पण तुम्ही जेवढा डिफरन्स सांगताय की सर माझे 100 पेक्षा जास्त मार्क होते आणि माझे 20% आलेले, हे शक्य मला वाटत नाही बाळांनो. ठीक आहे, जर शक्य असेल तर मला अँसर की पाठवा आणि सीईटी सेलला पण पाठवा बाळांनो. ठीक आहे, पण हा हे थोडे मोठे इश्यू झालेले आहेत, छोटे मोठे इश्यू झाले, पण हे सुद्धा नको व्हायला. हे इश्यू नको व्हायला सीईटी सेलने नॉर्मल मार्किंग प्रोसेस द्या ना, विद्यार्थ्यांना नॉर्मल मार्किंग सांगा, त्या हिशोबाने तुम्ही ऍडमिशन करून घ्या. है ना, 5 वर्षावर आधी तर तुम्ही मार्किंगनेच करायचे ना, मग या वर्षी आता जर इश्यू क्रिएट होत आहे तुमच्या सिस्टममुळे तर प्लीज मार्किंगने करून घ्या ना विद्यार्थ्यांचे ऍडमिशन. हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे बाळांनो, विद्यार्थ्यांचा आवाज आहे. ठीक आहे, आणि तुम्ही मेल करा. जेव्हापर्यंत तुम्ही मेल करत नाही तुमची अँसर की आणि तुमचा इश्यू, तोपर्यंत सीईटी सेल वरती प्रेशर नाही बनणार. रिझल्ट 2 सुद्धा तुमचा असाच होऊ शकतो जो अटेम्प्ट 2चा रिझल्ट आहे. ठीक आहे, आता रिचेकिंग होणार का, 100% गॅरंटी देतो, रिचेकिंग नाही होणार. हे आपलं पीसीबीला पण झालं होतं, हे आपलं लास्ट इयर पीसीएमला पण झालं होतं आणि परत यावेळी पीसीएमला पण झालं. काहीच सीईटी सेलचा नो रिस्पॉन्स असतो. है ना, अँसर की चेकिंग होत नाही, रिचेकिंग होत नाही तुमची, काही केलं तरी होणार नाही. ठीक आहे, म्हणून या गोष्टीसाठी अपेक्षा नका ठेवू की आमची अँसर की रिचेकिंग होऊन जाईल. आपण मेल कोणत्या गोष्टीसाठी करतोय माहितीये का, सेम गोष्ट आपली रिझल्ट मध्ये नको व्हायला, त्यामुळे आपण सीईटी सेलला मेल करतोय. तुमची जी करंट अँसर की त्याच्यामध्ये चेंज होणार नाही, करंट जे पर्सेंटाइल आहे त्याच्यामध्ये 100% गॅरंटी देतो, त्याच्यामध्ये काहीच चेंज होणार नाही बाळांनो, काहीच बदल नाही होणार. है ना, हे या वर्षाचंच नाहीये बाळांनो फक्त. है ना, तर नेक्स्ट निकालामध्ये जी आता तुमची येणार आहे 4-5 दिवसात दुसरा निकाल, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नको घडायला. है ना, आणि खरंच इश्यू असेल तर प्लीज अँसर की आणि इश्यू तुमचा मेल करा बाळांनो. ठीक आहे, आता जर कमी पर्सेंटाइल असेल तर आपल्याला ऍडमिशन भेटेल का, या गोष्टीवरती बोलूया बाळांनो. पण मी तुम्हाला परत सांगतोय, कमी पर्सेंटाइलला ऍडमिशन तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही एक बेस्ट काउन्सिलिंग करणार, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणार, तरच तुम्हाला कमी पर्सेंटाइलला ऍडमिशन भेटेल बाळांनो चांगल्या कॉलेजमध्ये. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, आता काल एक ऍडमिशन झालं, 99.98% आहे त्या विद्यार्थिनीला, तरी तिने काउन्सिलिंग मध्ये ऍडमिशन घेतलंय. माहितीये का सर, माझी एक छोटीशी चूक नको व्हायला, मी एवढा मेहनत घेतलेली 99.98ला, माझी चूक नको व्हायला. है ना, तर
हुशार विद्यार्थी एवढे सिरियस असतात छोट्या छोट्या गोष्टींकडे, है ना, की माझी चूक नको व्हायला, मला चांगलं कॉलेज भेटावं. म्हणून बाळांनो, तुम्ही कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या. इथं मी काउन्सिलिंग विकण्यासाठी नाही आलेलो आहे. 2-3 हजारामध्ये खूप काही गोष्टी नाही होऊन जात बाळांनो. कोणालाही देऊन द्या, पण त्यांच्याकडून करून घ्या काउन्सिलिंग, माझं असं म्हणणं आहे, है ना. चला, आता कमी मार्क्सला कसं काय आपल्याला चांगलं कॉलेज भेटू शकतील बाळांनो, त्याविषयी आपण बोलूया. ठीक आहे. पहिली गोष्ट तुम्हाला समजून घ्यावं लागेल, कॅप राऊंड फक्त एक राऊंड नसतो. आता भरपूर विद्यार्थी काय करतात, फर्स्ट राऊंडलाच ऍडमिशन घेऊन घेतात. त्यांना एक XYZ नंबरचं कॉलेज भेटतं. ठीक आहे, त्यांनी 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली, 40व्या नंबरचं कॉलेज भेटून गेलं आणि ते म्हणतात की नाही आम्हाला ऍडमिशन भेटून गेलं, आम्ही आता कॉलेज बुक करून घेतो. आणि तिथं त्यांना चुकीचं कॉलेज, थर्ड क्लास कॉलेज भेटून जातं. ठीक आहे. एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, कॅप राऊंड तुमचे 4 असतात बाळांनो. पेशन्स ठेवा, 4थ्या राऊंड पर्यंत आपण जाऊ आणि नक्कीच एक चांगलं कॉलेज क्रॅक करू. डेफिनेटली पॉसिबल आहे बाळांनो 4 राऊंड्स मध्ये चांगलं कॉलेज क्रॅक करणं. पहिल्याच राऊंडला कॉलेज बुक करण्याची गरज नाही, या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, ए कॅप राऊंड्स कडे पण तुम्हाला आता लक्ष द्यायचंय जर कमी पर्सेंटाईल आले तर. ए कॅप राऊंड म्हणजेच बाळांनो तुमचे स्पॉट राऊंड, ILS राऊंड, मॅनेजमेंट राऊंड. ठीक आहे. आता स्पॉट राऊंड म्हणजे काय रे बाळांनो, कॅप राऊंडचे भरपूर सीट्स तुमच्या स्पॉटमध्ये जातात, कारण भरपूर विद्यार्थी IIT NIT ला निघून जातात आणि त्यांचे सीट्स कॅन्सल होऊन जातात. ठीक आहे. ते सीट्स तुमच्या स्पॉट राऊंडला असतात आणि स्पॉट राऊंडला खूप कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज लागतं बाळांनो. COEP 56% इन्स्ट्रुमेंटेशन लागलेलं आहे विद्यार्थ्याला. 56% तुम्ही COEPचा डेटा बघा बाळांनो, है ना. 27% VIT ला कम्प्युटर सायन्स लागलेलं आहे स्पॉटमध्ये. शक्य असतात गोष्टी, फक्त तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो, वाट बघावी लागते गोष्टींची आणि आपण करू बाळांनो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अप्लाय करू. ठीक आहे. पर्सनल काउन्सिलिंग मध्ये हेच काम असतं, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अप्लाय करवणं, जेणेकरून तुम्हाला कुठं ना कुठं चांगलं कॉलेज लागावं, है ना. कमी पर्सेंटाईल असले तरी चांगलं कॉलेज लागावं आणि जास्त पर्सेंटाईल तर कोणतीच चूक नको व्हायला, है ना. ILS आणि मॅनेजमेंट राऊंड, ह्या राऊंड बद्दल मी फक्त त्याच विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल ज्यांच्याकडे पैसा आहे त्या विद्यार्थ्यांना. जर तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील बाळांनो, चुकीचं काही नाहीये. ILS आणि मॅनेजमेंट मध्ये ऍडमिशन घेणं चुकीचं नाहीये बाळांनो. तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करून ऍडमिशन घेऊ शकता. हा पण एक ऑप्शन आहे जर तुमचे कमी पर्सेंटाईल आहेत तर. पण मी जास्त विद्यार्थ्यांना हा ऑप्शन सजेस्ट नाही करत. पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये कॉलेज लागून जातो, ही माझी गॅरंटी आहे बाळांनो. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. कॅटेगरी बेनिफिट्स. ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांना त्यांचे OBC मध्ये विद्यार्थी आहे तरी त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही, कास्ट व्हॅलिडिटी नाही, नॉन क्रिमिलियर नाही. काढा ना नॉन क्रिमिलियर, काढा ना कास्ट व्हॅलिडिटी, काय अडचण आहे बाळांनो. तुम्हाला 50% फीज माफ होणार आहे, तुमचं कट ऑफ 50% कमी होऊन जाणार आहे बाळांनो. या गोष्टीला समजून घ्या तुम्ही प्लीज. ज्या विद्यार्थ्यांकडे कॅटेगरी असेल कॅटेगरीचा बेनिफिट घ्या, सर्टिफिकेट काढा, पैसे द्यावे लागले पैसे द्या, पण सर्टिफिकेट काढा, कारण तुम्हाला फायदा होणार आहे, है ना. कमी पर्सेंटाईल आहे तर हे सगळे वेज आहेत बाळांनो. नंतरची गोष्ट आहे कॉम्प्रोमाइज. ठीक आहे. हा शेवटचा ऑप्शन असतो. मी कॉम्प्रोमाइज करू देत नाही विद्यार्थ्याला आपल्या, पण जर काही नाही झालं तर आपल्याला कॉम्प्रोमाइज सुद्धा करावं लागतं बाळांनो. फॉर एक्झाम्पल तुमचे 20% आहेत, है ना. 20% आहेत तर तुम्ही म्हणताय सर मला पुण्यामध्येच पाहिजे, सर मला कम्प्युटरच पाहिजे, सर मला टॉप कॉलेजेस पाहिजे. ठीक आहे. सगळ्याच रिक्वायरमेंट मीट नाही होणार, ही पण गोष्ट समजून घ्या. जर आम्ही पहिले चेक करू, आता पर्सनल काउन्सिलर काय करेल, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट बघेल आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज बेस्ट भेटतंय का, नाही भेटत आहे तर पर्सनल काउन्सिलर काय सांगेल, बेटा पुणे सिटी सिलेक्ट केली ना, अजून एखादी सिटी वाढवून घे ना, किंवा CH ब्रांच सिलेक्ट केली ना, अजून एखादी ब्रांच वाढवून दे ना आम्हाला, जेणेकरून तुमची कॉलेज लिस्ट आम्ही चांगल्या पद्धतीने बनवू शकेल. अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगू बाळांनो. कॉम्प्रोमाइज नसतं करायचं, फक्त पण थोडाफार गोष्टींना आपल्या चॉईसेस वाढवावे लागतील बाळांनो आपल्याला, जर तुमचे कमी पर्सेंटाईल आहेत तर. सगळ्याच गोष्टी मक्खन नाही होणार, है ना. या गोष्टीला समजून घ्यावं लागेल. तर खूप वेज आहेत, नक्कीच चांगलं कॉलेज भेटतं बाळांनो, जरी कमी पर्सेंटाईल आले असतील तरी. ठीक आहे. शक्य आहे, 100% शक्य आहे. ठीक आहे. फक्त योग्य काउन्सिलिंग, योग्य काउन्सिलर तुमच्यापर्यंत असला पाहिजे बाळांनो. पूर्ण अंधार आहे तुमच्यासमोर, पूर्ण अंधार आहे, तुम्हाला हात धरून घेऊन जायचंय चांगल्या कॉलेजपर्यंत, ते काम मी करणार आहे. ठीक आहे. मागच्या 8 वर्षापासून पर्सनल काउन्सिलिंग करतोय. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. नक्कीच विश्वास ठेवू शकतात बाळांनो. तुमच्यासाठी पूर्ण टीम लावून देईल मी या गोष्टीसाठी, तुम्हाला नक्कीच विश्वास ठेवायचा आहे पण. ठीक आहे. तुमचं कॉलेज स्वप्न आहे, माझी धडपड असणार आहे. नक्कीच एनरोल करा. आज उद्यामध्ये बॅच क्लोज होऊन जाईल. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा.